नमस्कार. नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जीवन प्रवास प्रश्नोत्तरे अशा स्वरूपात पुन्हा प्रश्नोत्तर घ्यायला सुरुवात केली आहे. आणि सुरुवातीला एक निवेदन करतो की बरेच जण मला फोन करतात आणि तुमचे सगळे एपिसोड्स मला ऐकायचे आहेत, तर कुठं ऐकायला मिळतील किंवा आम्हाला पाठवून द्या वगैरे वगैरे. तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण माझा चॅनल सबस्क्राईब करा, की जेणेकरून तिथे तुम्हाला सगळे आत्तापर्यंतचे एपिसोड बघायला मिळतील. तर आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. आणि मी गुरुबंधूंना विनंती करेन की तुम्ही मला पुढले प्रश्न विचारायला हरकत नाही. आजचा पहिला प्रश्न असा आहे, जग कोणासाठी निर्माण झाले आहे? जग कोणासाठी निर्माण झाले आहे? आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, आणि काच निर्माण झालं, हे जगच निर्माण का झालं, कोणासाठी केलं, कुणी केलं? कारण प्रत्येक गोष्ट काहीतरी कारण असतं म्हणून होत असते. आपण थोडा अभ्यास केला की गोष्टी कळतात. म्हणजे सद्गुरूंच्या कृपेनंच मी ह्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला, की प्रत्यक्षात निर्माताच अनुभवतोय असं सांगितलं आहे. निर्माता अनुभवतोय म्हटल्यानंतर मग आपल्याला म्हणतो, मग तो कुठे अनुभवतो, तो का दिसत नाही आहे? आंतरिक अवस्थेमध्ये अनुभव म्हणून जो कोणी आहे तोच विश्वविधाता आहे. अच्छा, म्हणजे त्यालाच आपण आत्मा म्हणतो. तो आत्मा असल्याशिवाय आपल्यामध्ये जिवंतपणा आहे का? नाही. मनुष्य गेल्यानंतर आत्मा गेला म्हणतात, ह्याचा अर्थ तो आहे आतमध्ये. तो गेल्यानंतर आपण जातो म्हणतो, ह्याचा अर्थ तो जिवंत असताना आहेच ना आतमध्ये. तर तोच विश्वविधाता त्यांनी सृष्टीची निर्मिती केली, आणि निर्मिती केलेली अनुभवण्याकरता तो आपल्याच माध्यमाचा वापर करतोय. म्हणून कोण अनुभवतोय? तर तोच अनुभवतोय. फक्त इथं होतंय काय, आपल्याला वैयक्तिकरित्या समजत नाही की कोणी निर्माण केलं. आपल्या माध्यमातून तो बघतोय, तो अनुभव घेतोय. कारण अनुभव म्हणजे जे काय, जसं आता आपण उपनिषदाचा अभ्यास करायला लागल्यानंतर लक्षात येतं, तर अनुभवणारं साक्षी ब्रह्म एकच सत्य आहे. म्हणजे ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हटलेलं आहे, कारण तोच अनुभवणार आहे. आणि तो अनुभवणारा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्यामध्ये अनुभव म्हणून जो कोणी आहे, आपण अनुभव घेणारे आपण असतो. मग त्याचा आपण थोडा विषय ह्याच्या अगोदर थोडा घेतला होता, की आपण आपल्या देहाचा सुद्धा अनुभव घेत असतो, आपल्या श्वासाचा अनुभव घेत असतो, विचाराचा अनुभव घेत असतो, बुद्धीचा अनुभव घेत असतो. ह्याचा अर्थ आपण अनुभवणारे कोणीतरी भिन्न आहोत आतमध्ये, हे आपल्याला कळत असतं. मग कळतं पण वळत नाही, अशी परिस्थिती असते. ह्याच्या मागं अज्ञान आहे, आणि दुसरं म्हणजे अहंकार आहे. म्हटलंय की मी कोणीतरी वेगळा समजतो स्वतःला, त्यामुळे तो अनुभवणारा साक्षी कोण आहे हे मला कळत नाही. म्हणजे हा स्थूल देह आहे तो. तो विचार मन हा जो कन्सेप्ट आहे ना, हा स्वतःला मी म्हणतो. त्यामुळे त्याला आतमध्ये नक्की खरा अनुभवणारा कोण आहे हे कळतच नाही. खरं म्हणजे अनुभव घेणारा तोच आहे जो विश्वविधाता आहे, जो तुमच्यातही आहे, माझ्यातही आहे, सगळ्यांच्यात आहे. पण आपल्याला ते कळत नाही. तो अनुभव देतो आणि घेतो, दोन्ही तोच करतो का? तोच आहे, म्हणून ते सगळीकडे तोच आहे म्हटले ना. परमेश्वर सोडून विश्वात काहीही नाही आहे असं सगळे आपले संत साधू सद्गुरू सांगतात. मग ह्याच्या मागं कारण काय असेल? म्हणजे त्यांना काय असं वेगळं कळालं आहे की जे आपल्याला कळालं नाही आहे? ते हेच आहे की निर्माताही तोच आहे, अनुभवताही तोच आहे. मग हे समजून घेणं, हेच म्हणजे अध्यात्माची जी काही बैठक आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच गोष्टी समजून घ्यायला मिळतात, की नक्की ह्याच्यात मी कोण आहे. तर मी अनुभवणारा साक्षी आहे. वैयक्तिकरित्या माझ्यातला जो अहंकार आहे तो मी नाही आहे, हे समजून घ्यायचं आहे. आणि म्हणजे थोडक्यात अहंकाराचा लोप करायचा आहे, विचाराचा लोप करायचा, की तो साक्षी अनुभव तो एकटाच शिल्लक राहतो, आणि तेच तर ब्रह्म आहे, तोच तर ईश्वर आहे. पण पुन्हा त्यांनी विचारले कारण. मग ह्याच्यात आता कारण काय आहे? तर म्हणे काय आहे, थोडासा ह्याच्यात थोडा विषय समजून घ्यायला आपल्याला थोडासा जड जाईल. जे ब्रह्म म्हणून आहे ते निर्गुण निराकारी आहे. आपण ऐकलेलं आहे की तो परमेश्वर निर्गुण निराकारी ते तत्व आहे. पण त्याला म्हणे एकदा काय झालं की मी किती प्रकारे व्यक्त होऊ शकतो असं त्याला वाटलं. म्हणजे असा म्हणे त्याच्यात नकळतपणे अहंकार निर्माण झाला. त्यालाच माया प्रकृती म्हटलेलं आहे, की मी आहे तरी किती विशाल, मी किती विविध प्रकारे व्यक्त होऊ शकतो, मी काय करू शकतो. असं आपण म्हणतो ना की एखादा मनुष्य आहे, माझ्यात एवढे धमक आहे, मी वाटेल ते करू शकतो. तर तसं काय करू शकतो असा म्हणे क्षणभर त्याच्यात विचार आल्या क्षणी माया प्रकृतीनं हे सारं विश्वाची निर्मिती झाली. आणि असंख्य अशा गोष्टी तयार झाल्या, किती ब्रह्मांड तयार झाली. किती आपण बघतो ना, आपण मनुष्य बुद्धी कमी पडते समजून घ्यायला, कारण आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी सगळ्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे हे मायाच का? मग सगळ्या माया आहेत. पण म्हणजे माया म्हणजे प्रत्यक्षात नाही, प्रत्यक्ष नाही, पण आहे असं वाटणं. मायेचा संकल्पच असा आहे की मायेचं जे आपल्याला सद्गुरू सांगतात ते की आहे
असं वाटणं पण प्रत्यक्षात नाही आहे, त्यालाच माया म्हटलेलं आहे. खूप समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे इथं वैयक्तिकरित्या ज्या वेळेला म्हणजे काय म्हणतात एकच आहे पण अनेक म्हणून व्यक्त झालेला आहे तो. पण हे जो अनेकातून परत ऐक्यत्व जो साधतो तो त्याच्याशी एकरूप होतो. म्हणजे आपण म्हणतो की सामान्य माणूस माया मोह याच्यात पडतो, अडकतो, पण परमेश्वर सुद्धा कधीतरी का होईना पण तो त्याच्यात असतोच, कारण मायेचाच भाग आहे तो म्हटलंय. हा, तो सुद्धा कारण निर्माता आहे ना, त्याला ह्याचा प्रकृतीचा अनुभव घ्यायचा की, म्हणून सांख्य योगात म्हटलेलं आहे प्रकृती म्हणे कधीही सहजासहजी मुक्तता देत नाही. ती म्हणते तुला ये जन्माला, तुला आणखीन मी नव्याने पुन्हा सगळं उपलब्ध करून देते. म्हणून मनुष्य जन्माला आला, तो कसाही असला, त्याचं कर्म कसाही असलं तरी सुद्धा त्याला काही इथे कशाची कमतरता नाही पडत. आता तो वाईट आहे म्हणून त्याला ऑक्सिजन कमी किंवा असं काही नाहीये, त्याला धनधान्य सगळ्याची त्याच्यासाठी निर्मिती होती. तो मनुष्य त्याचं कर्म कसं आहे काही फरक पडत नाही, तो पुन्हा जन्माला येऊ शकतो. परंतु दुःख अशांतता मात्र तो वैयक्तिकरित्या अनुभवत असतो. मग ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर मग ही माया प्रकृती काय आहे हे समजून घ्यायचं. आणि तो विश्वविधाता तो प्रत्यक्षात एकच आहे. ज्याला बाहेर पडायचं त्यांनी हा सगळा विचार केला. ज्याला बाहेर पडता येत नाही ना, पडत नाही, पडायचं असतं हे पण कळत नाही ना. प्रॉब्लेम हाच येतो की आपल्याला अडकलो हे कळलं तर आपण त्या मायेच्या प्रभावाखाली तो असतो, त्याच्यामुळे त्याला समजत नाही. मायेच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्याला आपण अडकलो हेच कळत नाही. मोठमोठे संत सद्गुरू आपल्याला ओरडून ओरडून सांगतात की अरे तुम्ही मायेच्या प्रभावाखाली सगळे तुम्ही अडकलेले आहात. प्रत्यक्ष तुम्ही आंतरिक अवस्थेमध्ये तुम्ही कोण आहात तर तुम्ही ब्रह्मच आहात. तुमच्यात आणि माझ्यात अंतरच नाही आहे खरं, परंतु आपल्याला कळत नाही कारण हा मायेचा प्रभाव आहे म्हटलंय. असं आहे. आता दुसरा प्रश्न वाचतो मी. सद्गुरूंकडून नेमके काय शिकायचे असते? सद्गुरूंच्याकडून नेमके काय शिकायचे असते? सद्गुरूंच्याकडून नेमके हेच तर शिकायचं असतं की हे सारं विश्व ब्रह्म नक्की काय आहे. आता आपण बोललो त्या सगळ्यातून बाहेर पडणे, त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्यक्षात कसं जसं आपण शाळेमध्ये जातो आणि या भौतिक जगामध्ये जगण्याकरता आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला गरज असते. पोटापाण्याचा उद्योग करण्याकरता शाळेमध्ये आपण शिकायला जातो. तिथून आपल्याला नोकरी धंद्याच्या संदर्भात भौतिक जगातील विषय आपण तिथं समजून घेतो की उदरनिर्वाहासाठी मला नोकरी करण्यासाठी मला कशाची गरज आहे, मला गणिताची गरज आहे, मला विज्ञानाची गरज आहे, अमुक अमुक शास्त्राची गरज आहे. हे जसं आपण भौतिक जगात समजून घेतो तसं सद्गुरूंच्याकडे पारलौकिक जे काही आहे परलोकाचं ज्ञान, म्हणजे जिथून आपण आलोय, आपलं जे काही कर्म कुठून येतंय, त्याचा प्रवाह आपल्याकडे कसा आहे, आपण इथे जगतोय म्हणजे नेमकं काय घडतंय, आणि मग नंतर जाणार आहे इथून तर कुठं जाणार आहे, आणि मग पुन्हा यायचं आहे तर मग काय कुठल्या अवस्थेत आपण परत येऊ, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सद्गुरूंच्याकडनं समजतात. मग सद्गुरूंचं पारलौकिक ज्ञान आपल्याला मिळतं असं म्हणायचं. सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर सद्गुरू आपल्याला पारलौकिक ज्ञान देतात. म्हणजे इथलं या जगातलं आणि बाह्य जगांमध्ये दोन्ही आपल्याला सद्गुरू आपल्याला देतात आणि आपली नेमकी ओळख करून देतात. सर्वप्रथम काय असतं आपल्याला आता माहिती आहे की आपण जीवन जगत असताना आपल्याला अनेक गोष्टी हव्या असतात, आपल्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण करायचा प्रयत्न चालू असतो, परंतु आपल्याला कर्म कळत नाही. एखादी गोष्ट का मिळत नाही आहे हे कळत नाही, समोरच्याला मिळते मला मिळत नाही, ह्याचं कारण आपल्याला कळत नाहीत. कर्मातली ती कमतरता आहे. मग कर्मातली कमतरता म्हणजे काय, आपण ते विषय याच्या अगोदर घेतलेले आहेत की देहामध्ये कमतरता आहे म्हणून कर्म देहाशी एकरूप होत नाही आहे. अशा अनेक गोष्टी ऋणानुबंध आहेत, हेवे द्यावे असतात एकमेकांच्या बद्दलचे. अनेक गोष्टीमध्ये असं हे मानवी जीवन अडकलेलं आहे. मग आपल्याला तरी जीवनात सगळ्या गोष्टी हव्या आहेत, म्हणजे मनाला वाटत असतं की सगळ्या हव्या आहेत, तर तुम्हाला मिळाल्यात मलाही मिळायला पाहिजे असं मला वाटणं स्वाभाविक आहे. परंतु का मिळत नाही, म्हणजे एखादी गोष्ट साध्य का होत नाही त्याच्या मागची नक्की नेमकी कारण भाव काय आहे ते सद्गुरू आपल्याला त्याची म्हणजे त्याचं ज्ञान करून देतात. आपण भौतिक जगात त्याची कारणं हुडकतो. म्हणजे एखादा बिझनेस करायला लागल्यावर एखाद्या माणसाला अपयश आलं तर तो बिझनेस करायला नको होताच, दुसरा करायला हवा होताच, असं काहीतरी आपण बाहेरच्या बाहेर काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षात बिझनेसमध्ये अपयश येण्याकरताच जे काही कारण कर्मामध्ये आहे त्या गोष्टी सद्गुरूंना माहिती असतात. म्हणजे प्रयत्न तर पाहिजेच, पण त्याच्याबरोबर हे महत्वाचं आहे की अनुकूलता पाहिजे. प्रयत्न हा देह करत असतो, परंतु त्या प्रयत्नाला म्हणजेच कर्म परत कर्म आलं, परत नशीब आलं. बरोबर. कारण प्रयत्नाला अपयश येत आहे ह्याचा अर्थ कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी कमतरता आहे. प्रयत्न तरी व्यवस्थित आहे, प्रामाणिक आहे, परंतु अपयश येत आहे ह्याचा अर्थ काहीतरी कमतरता आहे. ती कमतरताच नशीब, कर्म, ऋणानुबंध ह्या कॅटेगरीमध्ये सगळं येतं आणि ते सद्गुरूंना माहिती असतं आणि ते ज्ञान आपण सद्गुरूंच्याकडून घेऊ शकतो. आणि मग आपल्याला म्हणून ते गुरु तेथे ज्ञान ज्ञानी समाधान म्हटलेलं आहे. समाधान आपल्याला केव्हा प्राप्त होईल, सद्गुरूंच्याकडनं आपल्याला जीवनाचं ज्यावेळेला परिपूर्ण ज्ञान होतं
की बाबा नक्की हे जीवन म्हणजे काय, मी जन्माला का आलोय, जीवन जगतोय म्हणजे काय, आणि एक दिवशी मला सगळ्या सोडून जावं लागणार आहे, ह्याच्या मागचं कारण काय आहे, आणि कुठं जाणार आहे, आणि कुठून आलोय हेही आपल्याला माहिती नसतं. मग ते आपल्याला सद्गुरूंच्याकडनं कळतं आणि मग समाधानी अवस्था आपल्याला प्राप्त करता येते आणि प्रत्येक गोष्ट मान्य करायची प्रवृत्ती निर्माण होते. आपण सगळ्यांना म्हणतो ना, ठीक आहे जे काय असेल त्याला समाधानी राहा, मान्य कर, असं आपण सांगत असतो एकमेकांना. परंतु मग ते मान्यता करायला आपण तयार होत नाही, समाधानी राहता येत नाही. मग याची कारणं आपल्याला ज्ञान नसतं. समाधानी कसं राहायचं, म्हणजे राहणारच नाही. आणि अहंकार आहे. मग हे सगळं गोष्टी आपल्याला जर का कळायला लागल्या, ज्ञान व्हायला लागलं, तेव्हा मग आपण हळूहळू नकळतपणे शांत होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सद्गुरूंची कृपा, जेणेकरून ती आपल्याला साधन मार्गातून सद्गुरूंनी जे काही आपल्याला साधना, नामस्मरण, उपासना दिली असती त्याच्या माध्यमातून नकळतपणे आंतरिक अवस्थेमध्ये बदल व्हायला लागतो. चित्त शुद्ध व्हायला लागतं. चित्त शुद्ध झाल्यानंतर हळूहळू मनशांती, की मान्य करायची प्रवृत्ती, ठीक आहे जे काही आहे ते माझं आहे, चांगले बदल घडायला लागतात. कारण आपण एखादी गोष्ट, मला हे मान्य नाहीये, मला ते मान्य नाही, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, हे जे काही चालू असतं ते कुठंतरी शांत व्हायला, विचारांची दिशा बदलत जाते. की बाबा जे काय आहे ना ते माझंच आहे, माझंच गतजन्मातलं कर्म आहे, ते आता आलेलं आहे आणि मी ते आता भोगतोय. ठीक आहे, आता मी ते भोगून संपवतो. ते भोगल्याशिवाय संपणार नाहीये. जशी एखादी उदारी आहे ती चुकवायलाच पाहिजे. हे मी चुकवत नाही म्हणून थोडंच चालेल. तो कितीही मनुष्य कुठेही पळाला तरी सुद्धा ते हुडकत येतात. तसं आपलं कर्म आपल्याला हुडकत येतं. कुठेही जन्म घे, कितीदाही जन्म घे. एक सहज कर्म कर्म लहान कोणती असू दे, त्याच्यातून जो परिणाम होतो तो परिणाम म्हणजे जसं आपण आकड्यात म्हणायचं तेव्हा हे 5% आहे, ते 10% आहे, एकच कर्म, असं काही असतं का? काही असं नाहीये ना. त्याचं आपल्याला गणितच मांडता येत नाही. की जसं आपण व्यवहारात हिशोब की बाबा 50 रुपयाचे देणं घेणं आहे, तर ते 50 रुपये हा कसा एक आकडा आहे त्याला, तसं कर्माचं नाहीये. कर्माचं त्याची गती आणि त्याची दिशा ही काही केला कळत नाही, पण घटना मात्र घडतात आणि त्या आपल्याला चुकवता येत नाहीत. ते कर्म कशा स्वरूपात आपल्याकडून वसुली करून घेईल काही सांगता येत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतात ना की एखाद्या माणसाला आपण 50 रुपये एखाद्याची बुडवले म्हणजे तोच मनुष्य येणार आहे पैसे मागायला. कर्माचं गणित असं नाही आहे. आपण ज्याला त्रास दिला तोच परत येणार आहे असं ऋणानुबंध असतात. तीच व्यक्ती परत येते म्हणतात जीवनामध्ये आणि आपल्याकडून दुसरी व्यक्ती होऊ शकतं. हां, मग इथं सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न येतो. तो अशा स्वरूपाचे प्रश्न येण्याची मी वाट बघतोय की तोच मनुष्य जन्माला यावं लागतो का न, म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी माध्यमातून ती घटना आपल्या जीवनात घडवली जाते. तर तसंही असतं. अशी कल्पना करूया की 2 जण आहेत, त्या दोघांनी म्हणून तिसऱ्या माणसाला त्रास दिलाय, इतका अतोनात त्रास दिलाय की आता तो ऋणानुबंध तयार झालाय. मग ते दोघं जन्माला येणार आणि हाही जन्माला येणार आणि ते दोघं येऊन ह्याला पिडणार किंवा त्रास देणार, असा जरी आपण विचार केला. पण समजा अशी कल्पना करूया त्या दोघांच्या पैकी एकटाच आला जन्माला आणि दुसरा आलाच नाही, त्याची वेळ अजूनही पुढं आहे. मग त्यावेळेला ह्या दोघांनी काय करायचं? मग उरले दुसऱ्या माणसाचा त्रास आणि कधी भोगायचा? सृष्टी असा नाही विचार करत. ती म्हणते ठीक आहे तुझं तेवढं आहे ना, तेवढं भोग, हे दोघांचे आहेतच भोगायचे. त्यामुळे आणखीन हे काही गणित भरपूर चालू असतात वातावरणामध्ये आणि दुसऱ्या स्वरूपात त्याला ते भोग भोगावे लागतात. म्हणजे तोच व्यक्ती यायला पाहिजे आणि त्यांनीच त्याचा काय म्हणतात की बदला घ्यायला पाहिजे असं नसतं. एकूण त्या माणसाला तेवढं नुकसान होणार. त्या कर्माचं फळ त्याला मिळणार, मिळून दे. हा, मग कुठेतरी काय म्हणतात की आर्थिक व्यवहारामध्ये नुकसान असू दे. हा एक मुद्दा महत्वाचा किंवा ती म्हणजे तुम्ही माझ्या जर काही झालेलं असेल तर आपण दोघंच पाहिजे का दुसरं पाहिजे, याचं उत्तर आता तुम्ही दिलं. हा, तोच पाहिजे असं नाही, ती घटना घडावी लागते. ती क्रिया घडायला लागते की कोणा मार्फत तुमच्या की आणखीन कोणी, हा भाग वेगळा आहे. आपण असं एक म्हणतो की तोच व्यक्ती आला, पुन्हा जन्माला आला, हिशोब करावा लागतो. तोच जन्माला यायला पाहिजे असंही नाहीये तिथं. तो येतो बऱ्याचदा, पण समजा त्याची वेळ आली नसेल आणि हा आधी जन्माला आला तर त्याला त्याच्याकरता बरोबर एकाच वेळेला ठरवून, आपण जसं गावाला जातो तसं ठरवून होतं असंही नाहीये. का प्रकृतीचे नियम फार विलक्षण आहेत. सृष्टीचे नियम म्हणजे कर्माचा सिद्धांत हा फार वेगळ्या पद्धतीने कार्य करतो. प्रत्येकाला जे केलंय ते भोगावंच लागतं. त्या भोगण्याकरता परिस्थिती निर्माण होती आणि त्याचे ते भोग आहे ते भोगूनच त्याला, ते भोगल्याशिवाय पुढली गती प्राप्त होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. म्हणून प्राप्त परिस्थिती मान्य करायला जे आपल्याला सद्गुरू सांगतात त्याच्या मागचं कारणही हे आहे की ठीक आहे म्हणायचं जे काय आहे ते का माझंच आहे, जे काय आहे ते मी संपवणार आहे सगळं. ते भोगल्याशिवाय संपत नाही.
नाही कर्म संपल्याशिवाय मलाच पुढलं- भोगायला लागणार आहे. हां. दुसरा कोणी नाही भोगणार. दुसरा कोणी भोगणार नाही. माझं तुम्ही भोगा किंवा तुमचं मी भोगतो असं काही चालत नाही. ते प्रत्येक व्यवहारातले हिशोब व्यवहार असतो. हा ठीक आहे, पुढचा पुढचा प्रश्न. प्रश्न. मुक्तीचे 4 मार्ग कोणते? हा तर आता पण विषय ह्याच्या अगोदर एकदा झालेला आहे. हा पण म्हणजे आपल्याला आता पुन्हा एकदा विचारला गेला म्हणून थोडक्यात आपण घेऊया तो विषय. 4 मार्ग आपल्याला माहिती आहे की कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ध्यान मार्ग म्हणजे त्याला राजमार्ग म्हटलेलं आहे, आणि सगळ्यात शेवटी ज्ञान मार्ग. मग थोडक्यात त्याचे प्रत्येकाचं सांग. हा हा कर्म मार्ग म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो निष्काम कर्म करतो तो सुद्धा मुक्त अवस्था प्राप्त करू शकतो. म्हणजे आपल्याला म्हणजे भगवद्गीतेत त्याचं कर्माची आपल्या कर्माच्या सिद्धांताशी संबंधित आहे काय? तेच कर्माचा सिद्धांत बॅकग्राऊंडला आहेच आहे. कर्माचा सिद्धांत कुणाला चुकत नाही. तुम्ही कुठल्या मार्गाचे आहात त्याच्याशी काही देणं घेणं नाही. ते कर्माचा सिद्धांत चालूच असतो. परंतु ज्या वेळेला व्यक्तीला आपण काहीतरी आता इथून सुटका करून घ्यायची अशी ज्या वेळेला आंतरिक अवस्थेत त्याला तळमळ लागते त्यावेळेला तो गुरूंच्या चरणाशी जातो आणि मग तो मुक्तावस्था प्राप्त करतो असं एवढं आपल्याला ऐकून माहिती असतं. परंतु मुक्तीचे मार्ग कुठले? समजा एकाला गुरु भेट झाली नाही म्हणजे काय त्याला आयुष्यात मुक्ती मिळणार नाही का? असं नाही आहे. तो कर्ममार्गाने मुक्त होऊ शकतो, भक्ती मार्गाने मुक्त होऊ शकतो, ध्यान मार्गाने मुक्त होऊ शकतो आणि मग ज्ञान. मग ज्ञानेश्वर ज्ञानमार्ग ज्ञानमार्ग सांगितलेला भगवद्गीतेचं सार आहे ना ते. मग गीतेमध्ये सगळं सांगितलेलं आहे हे मार्ग. जो निष्काम कर्म करेल त्याचं कर्म शिल्लक राहणार नाही. प्राप्त परिस्थिती मान्य करेल त्याचं कर्म शिल्लक राहणार नाही. जे काय आहे ते परमेश्वराचा, हा संसार सगळा परमेश्वराचा आहे अशा स्वरूपात समजून घेऊन जर का संसार करून तो संसारी मनुष्य सहज मुक्त अवस्थेला जाऊ शकतो असं सांगितलं आहे. परंतु निष्कामता हवी, त्याच्या मागं निष्कामता हवी की काही त्याच्या मागं म्हणजे मी तुम्हाला मदत केली म्हणजे तुम्ही मला मदत करायलाच पाहिजे. बघा माझा प्रसंग माझ्यावर ज्यावेळा प्रसंग आला त्यावेळी मी वाट बघणार तुम्ही कधी ती मदतीला येणार आहे असं नाही आहे तिथं. ठीक आहे, मदत करणं माझं कर्तव्य होतं, त्याच्याकरता तुम्ही मला मदत करायला पाहिजे असं काही बंधन नाहीये. नाही, निष्काम कर्म करायचं आपल्याला, निष्काम कर्म करायचं आहे. म्हणजे मी कोणाला तरी मदत करतोय म्हणजे लगेच त्याच्याकडनं मदतीची अपेक्षा असता कामा नये. मदतीची अपेक्षा आली, आता मी कोणाला तरी मदत करतोय म्हणजे 4 लोकांना मदत केली म्हणजे कसं आपल्यालाही 4 लोक मदत करतात हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. म्हटले मदत ही करायलाच पाहिजे प्रत्येकाला. जसं परमेश्वर आपल्याला मदत करतो की नाही, आपल्याला हवा पाणी सगळं देतो की नाही फुकट, तो काय अपेक्षा ठेवतो का? आपल्याला जन्म दिला आहे, आपल्याला देह प्राप्त, आपण काय मागायला गेलो होतो काय? काळजी तोच घ्या. मग आता तो सगळा तो निष्कामपणे कर्म करतोय म्हणून त्याला आपण ईश्वर म्हणतो. मग आता त्या ईश्वराशी एकरूप होण्याकरता आपणही निष्काम व्हायला पाहिजे. आपण निष्काम झालं तर तो निष्काम परमेश्वर म्हणून जो आहे त्याच्याशी एकरूप होता येईल. एवढा साधा संकल्प आहे, परंतु आपल्याला तो कळत नाही. आपण सगळ्या अपेक्षा मागं ठेवूनच आपण जीवन जगत असतो. हा झाला पहिला कर्म मार्ग. मग आहे भक्ती मार्ग. भक्ती मार्ग श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं अतिशय सोपा, सगळ्यांना तो भक्ती मार्ग तो अनुसर म्हणजे सोपा पण वाटतो की बाबा देवाला जायचं, वारकरी आहेत की बाबा जे काय विठ्ठला तूच आहेस, सरळ शरणागती. पण ती शरणागती सुद्धा पुन्हा ती निष्काम पाहिजे, त्याचा स्वार्थ असता कामा नये. जो काही आहे तो सगळीकडे तूच आहेस. त्यामुळे जे कोणी वारकरी आपण बघतो ना की एकमेकांना काय काय म्हणतात, नमस्कार माऊली म्हणतात की नाही, प्रत्येक जण एकमेकाला तिथं माऊली म्हणत असतो. ह्याचा अर्थ सगळ्या ठिकाणी तो ईश्वर आहे, तो विठुराया आहे अशा पद्धतीने बघत असतात. ही शिकवण आहे की जेणेकरून सगळीकडेच परमेश्वर आहे. प्रत्येक व्यक्ती माध्यमामध्ये, प्रत्येक पशु पक्षी प्राण्यांमध्ये तो परमेश्वर आहे. अशा स्वरूपात भक्ती जर का केली तर त्या परमेश्वराशी तो एकरूप होऊन जातो. म्हणजे भक्ती मार्ग म्हटलं समजून घेतला तर अतिशय सोपा आहे की बाबा जे काय आहे ते सगळं तुझंच आहे, जे काय मला आता मिळालं आहे ते तुझंच आहे, करता करता तू आहेस, फक्त माझ्याकडून करून घेत आहेस. तर मला अशी बुद्धी दे. म्हणजे रोज सकाळी त्याला काय प्रार्थना करायची की मला चांगली बुद्धी दे. दिवसभरात माझा ज्या व्यक्तींशी माझा संबंध येईल, जो काही माझा हितसंबंध लोकांशी येईल, त्याच्यामध्ये मला अतिशय शांततेनं समाधानानं मला त्यांच्याशी व्यवहार करायची बुद्धी दे. म्हणजे चांगली बुद्धी दे असं आपण जे काही देवाकडे रोज मागायचं, बुद्धी दे एवढं मागू शकतो आणि तेवढाच मागायचा अधिकार आहे. बाकी मला माझ्या अपेक्षा पूर्ण कर, माझं घर आहे, माझा संसार आहे, मला ह्याच्या उणीवा आहेत, मला हे दे ते दे, भौतिक गोष्टींशी संबंध जे काही आहे ना, प्राप्त परिस्थिती मान्य करणं आणि शरणागती. संसार तुझाच आहे, शरणागती सगळ्यात महत्वाची. भक्ती मार्ग हा सर्वसामान्य माणसाला सोपा जातो की बाबा, पण तिथं हा नियम आहे. सद्गुरू एका ठिकाणी सांगतात की कुठलाही मार्ग जरी असला तरी सध्या त्या मार्गाच्या नियमाचं ज्ञान व्हायला पाहिजे.
आहे मी कर्ममार्गी आहे की मग काय देवाला गेवाला काय मानत नाही यालाच वगैरे, ठीक यमनियम आहे. म्हणतात का? हा? यमनियम जे म्हटलं प्रत्येकाला यम नियम म्हणजे कसे येतात ते त्या पूजा पद्धतीमध्ये येतात. हां पूजा पद्धती करण्यामागे यम नियम आहेत. बरं. भक्ती करायला काही यम नियम नाहीये. भक्तीत काय नाही. भक्तीमध्ये काय नाही, नुसतं बस नमस्कार साष्टांग की बाबा जे काय आहे ते माझं जे कर्म सगळं तुझ्या चरणाशी आहे, त्यामुळे जे काय माझा योगक्षेम आहे तो म्हणजे तुझा आपण स्वाधीन. इतर गोष्टी पूजा अर्चा वगैरे करतो त्याच्यासाठी ते यमनियम आहेत. तिथं कसं आहे ना, आता त्या शक्ती आहे, त्या शक्तीला जर का आव्हान करायचंय म्हणजे तो मध्यस्थ ती म्हणून कशी काम करायची, करतो, काय करायची, त्याला यम नियम आहे. परंतु जो भक्ती मार्गातला सर्वसामान्य भक्त आहे त्याला कुठला यम नियम काही नाही, तो कधी पण जाऊन नमस्कार करू शकतो. केव्हाही करू शकतो. बस इतका सरळ सोपा मार्ग सांगितलाय तो. परंतु त्याच्या मागे जर का निष्कामता असेल तर त्या विठुरायाशी, त्या श्रीरामाशी, त्या श्रीकृष्णाशी तो सहज एकरूप होऊ शकतो. इतका सहज सोपा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर येतो तो ध्यान मार्ग. ध्यान मार्गात आता सध्या जगातल्या अनेक लोक म्हणजे ध्यान मार्गामध्ये काय येतं की तुम्हाला धर्म येत नाही. भक्ती मार्गामध्ये अमुक एक धर्म, अमुक एक धर्म, आता तू कुठला आहेस, तू हिंदू आहेस, तू कुठला, तू मुसलमान आहेस, तू शीख आहेस, ख्रिश्चन आहे, जो काय तो त्याचा वैयक्तिक धर्म भक्ती मार्गामध्ये येतो. अच्छा. ध्यान मार्गामध्ये धर्म येत नाही. ध्यान मार्गामध्ये विचारशून्य अवस्था प्राप्त करायची आहे. विचारशून्य अवस्था म्हणजे काय, ज्या विचाराने मी जगाला जोडून घेतलेलं आहे ते विचार मला त्रासदायक होत आहेत, हे मी समजून घेऊन विचारशून्य अवस्था प्राप्त करायची आणि मी माझ्यामध्येच पूर्णपणे विरक्त व्हायचं आणि माझ्या आंतरिक अवस्थेमध्ये देहभान विसरून निराकार शून्य अवस्था प्राप्त करायची. अच्छा. ती ध्यानाने होती. आपल्याकडे पतंजली योग आहे, सांख्य योग आहे, ते ध्यान अवस्थेचा ते ध्यान मार्गाचे आहेत. कारण त्याच्यात ते सगळं ते ध्यान कसं करायचं ह्याच्याबद्दल ती सूत्र सांगतात. अष्टांग योग सांगितलेले आहेत. तसं म्हणजे योग ध्यान हे जे काही येतात ना ते तुम्हाला काय म्हणतात, शारीरिक क्रिया संबंधित एक प्रकारची ती क्रियाच आहे की जेणेकरून आपण शांत बसायचं सकाळी आणि आपण पूर्णपणे विचारशून्य अवस्था प्राप्त करायची. म्हणजे जे जसं हे आपण योगी असतात साधू एक पायावर उभा राहायला वर्ष योगी झाले ते हठयोगी झाले. म्हणजे त्याच्यात तो एक वेगळा प्रकार आहे. ते हठयोगी आहेत, एका पायावर उभारतात. किंवा मी कपडे काढून हिमालयामध्ये बर्फात बसतात, ते हठयोगी आहेत. म्हणजे योगामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. आपण थोडंसं आता युट्यूब किंवा गुगल केलं की आपल्याला कळतं की किती प्रकारचे योग आहेत, ध्यानाचे किती प्रकार आहेत, खूप वेगवेगळे त्याच्यामध्ये आहेत. पण आपल्या थोडक्यात आपल्याला कळावं म्हणून की जेणेकरून ध्यान जो आहे त्याच्यातून विचारशून्य अवस्था प्राप्त करायची. विचारशून्य अवस्था प्राप्त केली की ती जी काही अवस्था आहे तीच ब्रह्म ही अवस्था आहे असं त्याचा अनुभूती. म्हणजे तिथं अतिशय शांतता, अतिशय फक्त आनंद. म्हणून काही जण ध्यान योगी जे म्हणजे समाधी ही अवस्था ही जी काही आहे ना ती अगदी परमोच्च म्हटली जाते. मग त्याच्यानंतर येतो तो ज्ञानमार्ग. ज्ञानमार्ग हा सर्वश्रेष्ठ म्हटलेला आहे. आपण जो पहिला प्रश्न घेतला होता तो परमेश्वर कुठे आहे, तर तो आपल्यामध्येच आंतरिक अवस्थेमध्ये आहे. आणि अनुभव म्हणून जे काही आहे तेच आपण आहोत, कारण आपण अनुभव घेत असतो. हे ते म्हणतात तुला ज्ञानाने कळेल. पण त्याच्याकरता थोडे आपल्याला अनेक गोष्टी त्याला लिंक पण असतात की जसं आपल्याला निरपेक्षता पाहिजे, भक्ती पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं सार आहे ज्ञान. म्हणजे की असं नाही की एकदमच मी ज्ञानाकडे जातो असं पण होत नाही. त्याच्याकरता निष्काम कर्म, भक्ती, ध्यान पायऱ्या आहेत. परंतु ज्ञान हे सर्वश्रेष्ठ का म्हटलेलं, कारण ज्ञानानेच आपल्याला नक्की कळतं की मी कोण आहे. मी कोण आहे म्हणजे देहाचं नाव जे मी किंवा अहंकार तो नसून आंतरिक अवस्थेमध्ये साक्षी ब्रह्म जो कोणी आहे तो कोण आहे ह्याचा शोध लागणं हे फक्त म्हणे ते ज्ञानाने होऊ शकतं. जसं भक्ती मार्गातही होतं, कारण त्या परमेश्वराशी आपण एकरूप झाल्यानंतर कळतं शेवटी कळणं म्हणजे ज्ञान आहे ना. भक्ती मार्गाचा सुद्धा परमोच्च कोटीची जी अवस्था आहे ती सुद्धा एक प्रकारचं ज्ञान असतं. ध्यानामध्ये सुद्धा एक अवस्था जी काय अनुभवायला मिळते ते सुद्धा ज्ञानच होतं. ते कळतं त्या क्षणी की अरे फक्त ब्रह्मच आहे, बाकी काही नाही आहे. तसं ज्ञानाने सुद्धा नक्की काय चालू आहे हे, तर हे सगळं जे भिन्न भिन्न दिसतंय ते प्रत्यक्षात आतमध्ये एकच आहे. म्हणजे कॉन्शियसनेस अवेअरनेस इज द फंडामेंटल ट्रूथ ऑफ दिस युनिव्हर्स म्हणतात. म्हणजे हे फंडामेंटल ट्रूथ आहे आणि हे आज वैज्ञानिकाला सुद्धा मान्य आहे. कारण अवेअरनेस कॉन्शियसनेस असल्याशिवाय आपण काही एक्सपिरियन्सच करू शकत नाही. म्हणजे इथं थोडा तो अद्वैत वेदांताचा विषय येतो. म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात असणं हे अनुभवण्यावर अवलंबून आहे. ते अनुभवणाऱ्यावर अवलंबून आहे म्हणून ते अवलंबून असलेलं अस्तित्व म्हणून ते मिथ्या आहे असं म्हटले. जरा ते कळायला अवघड जातं, तो आपण विषय जरा आपण घेऊया. पण म्हणजे अनुभव साक्षी हे जे काही तत्व आहे ते आपण सगळे आहोत.
म्हणजे थोडक्यात त्याला आपण आत्मा म्हटलेलं आहे, ब्रह्म म्हटलेलं आहे. हे सर्वव्याप्त आहे आणि ब्रह्म या अवस्थेवरच हे सारं जग हे तात्पुरतं निर्माण होतं आणि पुन्हा नाहीसं होतं. निर्माण जसं समुद्राच्या लाटा सांगितलेल्या आहेत की समुद्राचंच पाणी आहे, त्याच्याच पाण्यातला काही भाग लाट म्हणून वर येतं, त्याचे तेच बुडबुड येतं आणि पुन्हा त्याच पाण्याशी एकरूप होतं, पुन्हा येतं, पुन्हा अशा अनेक लाटा. तशी हे सगळे ब्रह्मांड हे सारं सगळं तयार होतं, हे सगळं विश्व तयार होतं, उद्यास येतं, काही काळ टिकतं, म्हणून त्याला उत्पत्ती स्थिती लय म्हटलंय. उत्पत्ती होणं, स्थिती म्हणजे त्या स्थितीप्रत काही काळ राहणं आणि लयास तीन अवस्था आहेत. तीन अवस्था आहेत. ह्या तिन्ही अवस्था कायमस्वरूपी ह्या ब्रह्मामध्ये चालू असतात आणि ते ब्रह्म बाकी कोणी नसून आपणच सगळे आहोत म्हटलंय. म्हणजे आपली आंतरिक अवस्था जे साक्षी अनुभव म्हणून आहे आणि आपण अनुभवते म्हणूनच ते आहे. म्हणजे अनुभवणारे आपणच आहोत, कारण ते कुठं आहे, मग इथंच तर सगळा तो विषय येतो. तो ज्ञानमार्गाचा परमोच्च कोटीचा जो विषय आहे तो हा येतो की आपण ज्या आत्म्याला किंवा ज्या ब्रह्म या अवस्थेला अनुभवायला हुडकायला जातो तो सापडत का नाही, कारण तो आतच आहे. आपण त्याला बाहेर हुडकायला जातो, कारण हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स म्हणतात, ते बाह्यांगी हुडकणं एवढंच त्याला माहिती आहे. आणि त्याच मनाला त्याच बुद्धीला आपण तो कुठं आहे ब्रह्म, कुठं आहे आत्मा, आपण त्याला हुडकायला जाऊया म्हटलं की ते लगेच बाहेर हुडकायला लागतं. प्रत्यक्षात ते बाहेर नाही आहे, तर ते आतच आहे. तर आत आहे ह्याचं ज्ञान होणं हे सर्वश्रेष्ठ ज्ञान, ज्ञानमार्गाचा परमोच्च कोटीचा तो बिंदू की तो अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच ब्रह्म आहे, म्हणजे आपण सगळेच ब्रह्मस्वरूपच आहोत ह्याचं ज्ञान होणं. म्हणून त्या ज्ञानमार्गाला सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे की ते सगळे विषय संपुष्टात येतात. असं वंदनीय दादाने एका ठिकाणी विचारलं होतं. त्यामुळे मी म्हणून जो काही विषय आहे त्या विषयात जगातले सगळे विषय येतात. म्हणजे मी म्हणून जो काही विषय आहे तो काय आहे हे समजून घ्यायचं, हे फक्त ज्ञानमार्गात समजतं. मी म्हणजे कोण, तर मी अनुभवणारा साक्षी म्हणजेच ते ब्रह्म. हां, असं त्याचं विश्लेषण आहे. आजचे प्रश्न संपलेले आहेत. आपण पुढच्या भागात पुन्हा काही नवीन प्रश्न घेऊन येऊया. धन्यवाद.